हवेचे प्रदूषण. आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण आणि प्रगती यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. घातक विषारी वायू, बारीक कणरूप स्थायू प्रदूषके व द्रव पदार्थांचे सूक्ष्म कण यांचे हवेतील प्रमाण, ज्यामुळे मानव व त्याचा परिसर यावर घातक परिणाम होत आहेत व या स्थितीलाच हवेचे प्रदूषण म्हणतात. वाहतुकीची साधने, ऊर्जा निर्मिती केंद्रे, घनकचरा जाळणाऱ्या भट्ट्या, औद्योगिक प्रक्रिया हे सर्व हवा प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहेत. कारखान्यांमधून बाहेर पडणारे वायू, वाहनांची वाढलेली संख्या व उघड्यावर जाळला जाणारा कचरा यामुळे जगभरातील बहुतेक सर्व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण झालेले आढळते. ग्रामीण भागांमध्ये चुलींमधील जळाऊ लाकडे, शेणाच्या गोवऱ्या यांचे ज्वलन, शेतातील कचरा यांचे ज्वलन यामुळे हवेचे प्रदूषण होते. ज्वालामुखीचा उद्रेक, वणवे, वाळू व हवेची वादळे व इतर नैसर्गिक प्रक्रियांच्या माध्यमातून पृथ्वीसुद्धा या प्रदूषणात सहभागी होते. हवा प्रदूषकांचे वर्गीकरण. उगमानुसार हवा प्रदूषकांचे प्राथमिक प्रदूषके व दुय्यम प्रदूषके असे वर्गीकरण केले आहे. या प्रदूषकांविषयी आणखी माहित करून घेऊया. जी प्रदूषके प्रत्यक्ष स्रोतांपासून उत्सर्जित होतात व वातावरणात त्यांच्या मूळ स्वरूपात आढळतात त्यांना प्राथमिक प्रदूषके म्हणतात. उदाहरणार्थ राख, धूर, धूळ, किरणोत्सारी पदार्थ, कार्बन, गंधक व नायट्रोजन यांची ऑक्साइडे इत्यादी. प्राथमिक प्रदूषके व वातावरणातील घटकांच्या रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांना दुय्यम प्रदूषके म्हणतात. उदाहरणार्थ SO3, O3, हायड्रोजन सायनाइड, पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट, कीटोन्स इत्यादी. पदार्थांच्या अवस्थेनुसार हवा प्रदूषकाचे वायुरूप प्रदूषके व कणरूप प्रदूषके असे वर्गीकरण होऊ शकते. वायुरूप प्रदूषके ही प्रदूषके सर्वसामान्य तापमान व दाबाला वायुरूप अवस्थेत असतात. उदाहरणार्थ CO2 व सल्फर व नायट्रोजन यांची संयुगे. कणरूप प्रदूषके ही वायुरूप नसून हवेत तरंगत राहतात. उदाहरणार्थ लहान द्रवबिंदू, घनरूप कणपदार्थ व या दोहोंचे मिश्रण. स्रोतानुसार वायुरूप प्रदूषकांचे नैसर्गिक स्रोत व मानवनिर्मित स्रोत असे वर्गीकरण केले जाते. नैसर्गिक स्रोतामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, धूर व धुळीची वादळे, वणवे इत्यादींचा समावेश होतो. मानवनिर्मित स्रोतामध्ये कारखाने, उद्योगधंदे, विमाने, आण्विक चाचण्या, वाहने, शेती व ऊर्जा निर्मिती प्रकल्प यांचा समावेश होतो. आतापर्यंत आपण हवा प्रदूषकांचे वर्गीकरण पाहिले. आता आपण हवेच्या प्रदूषणाच्या स्रोताकडे वळूया. हवेच्या प्रदूषणाचे स्रोत. वाहतुकीमुळे होणारे हवेचे प्रदूषण. वाहने ही हवा प्रदूषण घडवून आणण्याचे मुख्य घटक आहेत. 50% जास्त हवा प्रदूषण हे वाहनांमुळे होते. ह्या वाहनांतून बाहेर फेकल्या जाणाऱ्या धुरामध्ये कणरूप पदार्थ, ज्वलन न झालेली हायड्रोकार्बन्स, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड व काही कर्कजन्य रसायने असतात. पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, गॅसोलीन यासारख्या इंधनांच्या ज्वलनातून CO2 व इतर वायू बाहेर टाकले जातात. कारखान्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण. रासायनिक कारखाने ते शुद्धीकरण कारखाने, औष्णिक विद्युत केंद्रे, कागद कारखाने, कापड गिरण्या, धातू ओतण्याचा कारखाना यासारख्या उद्योगांमुळे हवेचे प्रदूषण होते. सिमेंट उद्योग, दगड फोडणारी यंत्रे तसेच खाण व्यवसायात खडक फोडण्यासाठी लावलेल्या सुरुंगांमुळे धूळ निर्माण होते. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरात धुलीकण, कार्बन व धातू व किरणोत्सारी पदार्थांचे कण असतात. तसेच विविध स्रोतांकडून येतात व हवेचे प्रदूषण होते. काही कारखान्यांमधील प्रक्रियांमध्ये SO2 तयार होतो.
याचा पाणी व ऑक्सिजन यांच्याशी संयोग होऊन सल्फ्युरिक आम्ल तयार होते. यामुळे आम्लपर्जन्याची निर्मिती होते. शेतीमुळे होणारे हवेचे प्रदूषण. उघड्यावर जाळला जाणारा कचरा हे शेतीमुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. भाताचा पेंढा जाळल्यामुळे SO2, CO2, CH4, CO, नायट्रोजनची ऑक्साइडे यांच्यासारखे वायू व मोठ्या प्रमाणावर कणरूप पदार्थ हवेत सोडले जातात. शेतीसाठी वापरल्या गेलेल्या कीटकनाशकांमधून विषारी पदार्थ हवेत पसरतात. औद्योगिक शेतीतून दुर्गंधी वायू व कणमय प्रदूषके बाहेर पडतात. खताच्या विघटनातून हरितगृह परिणाम करणारे वायू सोडले जातात. विविध प्रकारच्या ज्वलनातून होणारे हवेचे प्रदूषण. कोळशाचे ज्वलन, वणवा व फटाक्यांचे ज्वलन, घरगुती कचऱ्याचे ज्वलन हवा प्रदूषणास हातभार लावतात. हवेच्या प्रदूषणाचे परिणाम. हवेच्या प्रदूषणाचे परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होतात. प्रत्येक वर्षी अगणित लोकांचे आरोग्य हवेच्या प्रदूषणापायी धोक्यात येते. मानवी शरीरावर होणारे हवेच्या प्रदूषकांचे परिणाम पुढील घटकांवर अवलंबून असतात. 1. प्रदूषकाची संहती, प्रमाण. 2. प्रदूषकाचे स्वरूप. 3. संपर्काचा कालावधी. मानव, प्राणी, वनस्पती आणि वातावरणावर होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाचे परिणाम पाहूया. मानवी आरोग्यावर होणारे परिणाम. हवेच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे तसेच दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. तात्पुरत्या स्वरूपाच्या दुष्परिणामांमध्ये तोंड, नाक, घसा, डोळे यांची जळजळ आणि दाह, श्वसनविकार, न्यूमोनिया म्हणजेच फुफ्फुसज्वर यासारखे श्वसनमार्गांचे आजार, डोकेदुखी, अनिच्छा, ॲलर्जी, दम्याचा झटका, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे इत्यादींचा समावेश होतो. दीर्घकालीन दुष्परिणामांमध्ये जुनाट फुफ्फुस रोग, हृदयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, अपमृत्यू इत्यादींचा समावेश होतो. प्राण्यांवर होणारे परिणाम. हवेच्या प्रदूषणाचा प्राण्यांच्या श्वसनावरही परिणाम होतो. धातुयुक्त कणरूप पदार्थ हे प्राण्यांसाठी जास्त घातक असतात, कारण प्राण्यांच्या पेशीमध्ये हे मोठ्या प्रमाणात साचून राहतात. आम्लपर्जन्याचा प्राण्यांवर गंभीर परिणाम होतो. वनस्पतींवर होणारा परिणाम. हवेच्या प्रदूषणामुळे वनस्पतींवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. पाने पिवळी पडणे किंवा रंगहीन होणे आणि वनस्पतींच्या विविध भागांची वाढ खुंटणे इत्यादी हवेच्या प्रदूषणाचे परिणाम आहेत. पर्यावरणावर होणारे परिणाम. जंगलतोड व इंधनाच्या ज्वलनातून CO2चे प्रमाण वाढते आहे. यामुळे पृथ्वीवरील वातावरणाच्या तापमानात वाढ होते. याचा परिणाम म्हणून ध्रुवीय प्रदेशातील हिमनग वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ दिसून येत आहे. तसेच प्रदूषणामुळे पावसाचे स्वरूप बदलले तर शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आम्लवर्षा. पावसाच्या पाण्यात नायट्रिक व सल्फ्युरिक आम्लाचे घातक प्रमाण असल्यास त्याला आम्लवर्षा म्हणतात. कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात. ही ऑक्साइडे पाण्यात विद्रावक आहेत. ही आम्ले मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरस आम्ल, नायट्रिक आम्ल व नायट्रस आम्ल तयार होते. ही आम्ले धुके, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून त्यांची घटना बदलतात व असा पाऊस किंवा बर्फ पडणे म्हणजे आम्लवर्षा होय. आम्लवर्षेचे परिणाम. आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. हे मासे,
वनस्पती व पर्यायाने जंगलातील जीवनासाठीच हानिकारक ठरते. यामुळे इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते. शेती व शेतजमिनीवर घातक परिणाम होतात. ओझोन थरातील घट. स्थितांवर हा वातावरणाचा दुसरा भर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 48 किलोमीटर उंचीवर आढळतो. हा थर घातक अतिनील किरणं शोषून घेतो. प्राणी व वनस्पती सृष्टीचं संरक्षण करतो. ओझोन थरातील घट होण्याची कारणे. वैज्ञानिक पुराव्यांनी हे सिद्ध झाले आहे की क्लोरोफ्लोरोकार्बन्समधील क्लोरीनच्या अणूंमुळे ओझोन थराचा नाश होत आहे. CFCचा वापर 1995 पूर्वी निर्मित इमारती व गाड्यांची वातानुकूलन यंत्रे, शीतगृहे, शीतयंत्रे यांच्यामध्ये शीतक म्हणून केला गेला. कारखान्यातील द्रावके, एरोसोल्स, हॉस्पिटलमधील जंतुनाशके, फोम यामध्येही CFCचा वापर होतो. या पदार्थांच्या वापरातून मोठ्या प्रमाणात CFCच्या रेणूंचे अतिनील किरणांमुळे विघटन होते. क्लोरीन, ब्रोमीन हे वायू सुटे होतात. हे वायू ओझोन थराचा झपाट्याने नाश करतात. यामुळे अंटार्क्टिकाजवळ ओझोनच्या थरांना भगदाड पडल्याचे आढळून आले आहे. या भगदाडातून सूर्याची किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सहज पोचतात. या किरणांमुळे माणसामध्ये त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू असे परिणाम दिसून येतात. ओझोन थरात घट झाल्याने प्राणी व वनस्पती सृष्टीचीही हानी होते. हरितगृह परिणाम. ही एक प्रक्रिया आहे. वातावरणातील बदल व जागतिक तापमान वृद्धी हे त्याचे परिणाम आहेत. पृथ्वीला सूर्यापासून ऊर्जा मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग ही ऊर्जा शोषून घेतो व तापतो. यापैकी काही ऊर्जा वातावरणात अवरक्त किरणांच्या रूपात परावर्तित होते व अवकाशात फेकली जाते. पृथ्वीवरून परावर्तित झालेले काही अवरक्त किरण CO2, CH4 व वातावरणातील बाष्पाद्वारे शोषले जातात व उष्णतेच्या रूपात पुन्हा पृथ्वीकडे परत येतात. यामुळे उष्णतामान वाढते. यालाच हरितगृह परिणाम असं म्हणतात. ज्या वायूंमुळे हा परिणाम घडून येतो त्यांना हरितगृह वायू असे म्हटले जाते. सध्या मात्र मानवी कृतींमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उष्णतामानात वाढ होऊन जागतिक तापमान वाढीचे संकेत मिळत आहेत. पुढील तक्त्यात हरितगृह वायू पर्यावरणात किती काळ राहतात ते दर्शविले आहे. कार्बन डायऑक्साईडचा आयुष्यकाल 100 वर्षांपर्यंत आहे. मिथेनचा आयुष्यकाल 12 वर्षांपर्यंत आहे. नायट्रस ऑक्साईडचा आयुष्यकाल 114 वर्षांपर्यंत आहे. CFCचा आयुष्यकाल 100 वर्षांपर्यंत आहे. HCFCचा आयुष्यकाल 12 वर्षांपर्यंत आहे.